समचरण सरोजन सान्द्रलीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुञ्जनिद्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वारकरी संप्रदाय 12व्या शतकापासून सुरू झालेली ही वारकरी संप्रदायाची परंपरा। वारकरी संप्रदाय अतिशय दिव्य पवित्र अद्वैत सिद्धांत मांडणारा आणि शास्त्र प्रामाण्यवादी अशा प्रकारचा संप्रदाय आहे। वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाची भक्ती आहे। मी भक्त तू देव ऐसे करी, हे प्रभू मी भक्त आणि तू देव, भक्ताची आणि भगवंताची प्रेमाची असणारी जोडलेली नाती। विठ्ठल म्हणजे एक सगुण आणि निर्गुण याचा समन्वय आहे। तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदुळे, तोच सगुण आणि तोच निर्गुण। म्हणून माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो आणि हा। तो म्हणजे निर्गुण निराकार, हा म्हणजे सगुण साकार। सगुण आणि निर्गुण दोघांना समसमान मानणारा वारकरी संप्रदाय आहे। संत एकनाथ महाराजही एकनाथी भागवतामध्ये आणि वर्णन करतात, निर्गुणाहुनी सगुण न्यून म्हणती ते केवळ मूर्ख जाण, सगुण निर्गुण दोन्ही समसमान न्यून पूर्ण असे ना। त्याकरता नाथ महाराजांनी उदाहरण दिलं, विघुरले ते तूप होय, थिजले तया परी गोळ आहे। विघुरलेलंही तूपच असतं, थिजलेलं सुद्धा तूपच असतं। तसं तो निर्गुणही परमात्मा तोच आहे आणि सगुणही परमात्मा तोच आहे। असा सगुण निर्गुणाचा समन्वय म्हणजेच विठ्ठल भक्ती आहे। विठ्ठल हे जे पांडुरंग आणि वारकऱ्यांचं दैवत आहे, अतिशय शुद्ध अंतःकरणाने वारकरी पांडुरंगावर प्रेम करतो, पांडुरंगाची भक्ती करतो। विठ्ठल नामामध्ये सुद्धा अनेक रहस्य दडलेलं आहे। विठ्ठल हे 3 अक्षर आहे। विद धातूपासून विठ्ठल शब्द निर्माण होतो, विद धातूपासून वेद शब्द निर्माण होतो, विद धातूपासून विद्वान शब्द निर्माण होतो। विद्वान मध्ये विद धातू आहे, तसं विठ्ठल नामामध्ये सुद्धा विद धातू आहे। विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे विदान ठान लाती गृह्णाती इति विठ्ठल। विद म्हणजे विद्वान, विद म्हणजे ज्ञानी, ठ म्हणजे अज्ञानी, ल म्हणजे स्वीकार करणे। ज्ञानी आणि अज्ञानी सर्वांचा जो स्वीकार करतो तो विठ्ठल। आणखी विठ्ठल शब्दाचा अर्थ एक आहे की मोठे मोठे ज्ञानी सुद्धा ज्याला जाणू शकत नाही। विद म्हणजे ज्ञानी, ठ म्हणजे अज्ञानी, मोठे मोठे ज्ञानी ज्यांना जाणण्याकरता अज्ञानी ठरतात तो विठ्ठल। माझे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, पुसू का बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष शिणला, झाल्या द्विसहस्र जिभा जिभा, देवका हो विटे वरी उभा। जो वेदशास्त्राला कळाला नाही असं असणारं एक परमतत्व विठ्ठल आहे। कमरेवर हात ठेवून उभा आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळी तातडी उतावीळ झालाय तो। भक्ताच्या भेटी करता आणि वाट पाहत उभा आहे कमरेवर हात ठेवून। कमरेवर हात का ठेवलाय? याचं कारण आद्य शंकराचार्यांनी फार सुंदर सांगितलं।
पांडुरंग अष्टकामध्ये. प्रमाणम भवाब्देर इदम मामकानाम नितंबः कराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर सत्यर धृतोनाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. माझ्या भक्ताला भवसागर हा कमरे इतकाच खोल आहे हे दाखवण्याकरता ज्यांनी कमरेवर हात ठेवलेला आहे. प्रमाणम भावदेर इदम मामकानाम. मामकानाम म्हणजे माझे भक्त. मग काय प्रमाण सांगतायत? भवसागर हा संसार सागर तरुण जाण्याकरता भवसागर तरिता काय करीत असा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या. अशा प्रकारे कमरेवर हात ठेवून उभा असणारा तो पांडुरंग भक्ताला भवसागर कमरे इतका खोल आहे हे दाखवण्याकरिता उभा आहे, निर्देश करीत आहे. त्याप्रमाणे त्यांनी अंगुष्ट नाभिकळ वळवलेलं आहे. नितंभ कराभ्याम धृतोयन तस्मात विधातुर सत्यर धृतो नाभिकोश. विधातुर म्हणजे ब्रह्मलोक माझ्या भक्ताला नाभीतकाच दूर आहे हे दाखवण्याकरिता ज्यांनी अंगुष्ट नाभिकळ वळवलेलं आहे. असं असणार हे परम सगुण निर्गुण रूप असणार विठ्ठल हे दैवत. कारण पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा बाई अण्णा. लावण्याचा पुतळा आहे. लावण्य म्हणजे काय? चित्ताला आकर्षून घेणारं सौंदर्य म्हणजे लावण्य. तो लावण्याचा सागर आहे. लावण्य सागर हरी परमानंदो परमानंदो छंदे छंदे वेणू वाजे त्रिभुवनी घणू गाजे. लावण्याचा सागर आहे. जगामध्ये त्याच्यासारखं सुंदर कुणी नाही आहे. आणि म्हणून असं असणार एक परमतत्व आणि त्या विठ्ठल पांडुरंगाची भक्ती करणारा हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये संपूर्ण विश्वाला सुसंस्कृत बनवण्याची क्षमता असणारं सामर्थ्य असणारा वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाचं उदारमत, या उदारमतातून सर्व पंथ समभावाचं कार्य वारकरी संप्रदायाने अतिशय महत्वाचं केलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये शिव विष्णूचं ऐक्य आपल्याला पाहायला मिळेल. शिवस्थिरदेव विष्णू विष्णुस्थिरदेव शिव. शैव आणि वैष्णवांचे अनेक ठिकाणी काही सांप्रदायिक वाद असतात, सांप्रदायिक भेद असतात, परंतु वारकरी संप्रदायाने हाही भेद नसत केला. हरी हरा भेद नाही नका करो वाद. हरी हरी हर याच्यामध्ये भेद नाहीये. एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. साखर आणि गोडी ज्याप्रमाणे भिन्न असू शकत नाही त्याप्रमाणे हरी आणि हर भिन्न असणार हे असू शकत नाही. हे वारकरी संप्रदायाने मानलेलं आहे. म्हणून शिव आणि विष्णू, शैव परंपरा असेल, वैष्णव परंपरा असेल आणि गणेशजीची उपासना ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आणि गणेशांची वंदना केलेली आहेत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्याय जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. अशा प्रकारे असणारा हा वारकरी संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाने देशामध्ये सुसंस्कृतता आणलेली आहे. व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. आद्य शंकराचार्यांचंही आणि आदर केला, व्यासांचाही आदर या वारकरी संप्रदायाने केलेला आहे. या वारकरी संप्रदायाची परंपरा माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरू झाली असं वारकरी संप्रदाय मानतो. दिव्य अशा प्रकारची परंपरा आहे. ज्ञान हे परंपरागत असावं, कारण त्या परंपरेमध्ये असणारे जे महापुरुष आहे त्यांनी जी साधना केलेली आहे त्या साधनेची ऊर्जा आपल्याला सहज प्राप्त होत असते. आणि म्हणून नाथ परंपरेपासून उद्गम हा या वारकरी संप्रदायाचा झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छंद्र तयाचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार चोज विलय. अशा प्रकारे आणि नाथ परंपरेपासून उद्गम या वारकरी संप्रदायाचा माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून झाला. वारकरी संप्रदाय मानतो ज्ञान देवी रचला पाया उभारिले देवालय. ज्ञानेश्वर महाराजांनी याचा पाया रचला आणि तुका झाला असे कळस. तुकाराम महाराज कळशस्थानी. मग माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून तर तुकाराम महाराजांपर्यंत जे संत होऊन गेले
आणि त्यानंतरही जे काही संत होऊन गेलेले आहेत, या संप्रदायामध्ये विविध स्तरातून आलेले संत आहेत. आणि म्हणून या हिंदू धर्मामध्ये जाती असणारी जी विषमता आहेत, ही विषमता वारकरी संप्रदायाने नष्ट केलेली आहे. आणि म्हणून सामाजिक समरसत्ता ज्या वारकरी संप्रदायाने समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती जीवनामध्ये उतरवलेली आहे. त्याकरता आपल्याला उदाहरण सांगता येईल. वेगवेगळ्या धर्माचे लोक या वारकरी संप्रदायामध्ये होते. वैश्य तुळाधार, गोरा तो कुंभार. तुळाधार हा वैश्य होता आणि गोरोबा काका कुंभार होते. धार हा चांभार, रोहिदास महाराज चांभार होते. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना न्हावी जान विष्णुदास. कबीर, मोमीन, लतीफ हे मुसलमान होते. मुसलमान अनेक भक्त होऊन गेले. वृंदावनामध्ये सुद्धा रसखान नावाचे एक भक्त होऊन गेले मुसलमान. भगवान कृष्णाची भक्ती, पांडुरंगाची भक्ती करणारे सुद्धा मुसलमान भक्त होऊन गेले. हिंदू मुस्लिम हा भेद सुद्धा अलीकडे निर्माण केला गेला. वारकरी संप्रदायामध्ये अनेक मुसलमान भक्त होते. सद्गुरू गंगागिरी महाराजांचे एक मुसलमान भक्त होते, अहमदबाई, जे शिवूरचे होते. आणि गंगागिरी महाराजांच्या विचारावर ते इतके प्रभावित झाले, नंतर ते कीर्तनकार झाले. एक मुसलमान व्यक्ती आणि तो कीर्तनकार होतो गंगागिरी महाराजांच्या विचाराने. अशा प्रकारे जे वारकरी संप्रदायाचं कार्य आहे, वारकरी संप्रदायामध्ये गंगागिरी महाराजांचं सुद्धा फार मोठं कार्य आहे. जोग महाराजांना आणि परमार्थाचं मार्गदर्शन करणारे सद्गुरू गंगागिरी महाराज होते. सद्गुरू जोग महाराज यांच्या बैठक रूममध्ये आणि 2 फोटो होते. एक गंगागिरी महाराजांचा आणि दुसरा शिलनाथ महाराजांचा. शिलनाथ महाराज हे उज्जैनचे आणि गंगागिरी महाराज हे 2 महापुरुषांना त्यांनी जीवनामध्ये आदर्श मानलेलं होतं. आणि जोग महाराजांचे खरे आदर्श पुरुष म्हणजे गंगागिरी महाराज होते. तर अशा प्रकारचे कार्य या सर्व संतांनी केलेलं आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये मी सांगत होतो, कबीर, मोमीन, लतीफ मुसलमान, सेना न्हावी जाण विष्णुदास. सेना महाराज न्हावी समाजाचे होते. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू. कान्होपात्रा ही वेश्येची मुलगी होती. तिला सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये स्थान मिळालं. खोदू नावाचे एक संत होते, ते तृतीयपंथी होते. म्हणजे एका वेश्येच्या मुलीला सुद्धा या वारकरी संप्रदायामध्ये आणि सन्मान होता. खोदू नावाचे तृतीयपंथी जे होते भक्त, त्यांनाही वारकरी संप्रदायामध्ये आणि अशा प्रकारे सन्मान होता. पिंजारी तो दादू पिंजारी होते, त्यांनाही वारकरी संप्रदायामध्ये सन्मान होता. चोखा मेळा बंका जातीचे महार. महार समाजातून चोखोबा महाराज होते, बंका होते. हे यांना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये स्थान होतं, वारकरी संप्रदायामध्ये सन्मान होता. चोखोबा महाराजांची समाधी जर आपण पाहिली तर पंढरपूरला पांडुरंगाच्या महाद्वाराच्या जवळ, पायरीजवळ आहे. जिथून पांडुरंगाच्या दर्शनाकरता आपण प्रवेश करतो, त्या पायरीच्या जवळ चोखोबा महाराजांची समाधी. इतका मोठा सन्मान वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. हे जे कार्य वारकरी संप्रदाय तेव्हा केलेले आहे. आज सरकार याकरता प्रयत्न करत आहे, आज लोक यावर चर्चा करतायत, परंतु शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदाय हे कार्य करीत आलेला आहे. आणि मग अशा प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या संतांनी सामाजिक समरसता खरोखर त्यावेळेला समाजामध्ये रुजू केली. हे अतिशय आणि महत्वाची गोष्ट आहे. आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत एकनाथ महाराज सांगतात, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहयाती कुळाचा विचार.
इथं सर्वांना अधिकार. न पाहे जाती कुळाचा विचार. जाती कुळाचा विचार कधीही वारकरी संप्रदायाने केलेला नाही. जातीवाद तर वारकरी संप्रदायाने तेव्हाच नष्ट केलाय. आज अलीकडच्या काळामध्ये जातीवाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून तो जातीवाद आपण नष्ट करावा. मग इथं कोणी यावं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करून वेश्याही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे, लहान मुलं, नारी, नर, वेश्या कोणी असू द्या, खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे. कितीही वाईट प्रवृत्तीचा मनुष्य असला तरी तो वारकरी संप्रदायामध्ये शुद्ध होऊन जातो. आणि म्हणून अशा प्रकारे या हिंदू धर्मामध्ये सर्वच घटकांना सारखी वागणूक दिली ती वारकरी संप्रदायाने दिलेली आहे. आणि अशा प्रकारे हा वारकरी संप्रदायाचा विस्तार महाराष्ट्रामध्ये इतका झाला की घराघरात आज वारकरी आहेत. आणि या वारकरी संप्रदायामध्ये भक्ती मार्ग याला विशेष महत्व वारकरी संप्रदायाने दिलं. आणि तो भक्ती मार्गाचा अधिकार सर्वांना दिला. हे विशेष आहे. मग यारे यारे लहान थोर याती बदते नारी नर, करावा विचार नळगे चिंता कोणाची, लहान या मोठे या सर्व या. एकनाथ महाराजांना एकदा एका वेश्येने भोजनाचं निमंत्रण दिलं. त्यांच्या मुलाने हरिपंडितांनी विरोध केला, पण नाथ महाराज म्हणले नाही. हरिपंडित म्हणले ठीक आहे जाऊ तिथं, पण मी माझ्या हाताने स्वयंपाक करेन. हरिपंडितांनी स्वयंपाक केला. एकनाथ महाराज जेवायला बसले. आता ती बिचारी श्रद्धेने तिने मला आणू का काही, तिने काही बनवलेलं होतं. महाराज म्हणले आणा. हरिपंडितांना राग यायचा, पण एकनाथ महाराज संत आहे. संतांचं हृदय, संत हृदय नवनीत समान, लोण्याप्रमाणे संतांचं हृदय असतं, मृदू असतं. आणि शेवटी हरिपंडितांना थोडा राग आला, परंतु हरिपंडितांचा अहंकारही नष्ट झाला. की हरिपंडितांनी जेव्हा नाथ महाराजांची पत्रावळी उचलली, पत्रावळी उचलल्यानंतर खालून दुसरी पत्रावळी, तिसरी पत्रावळी, अनेक पत्रावळ्या निघल्या. म्हणजे हजारो भक्तांना भोजन घालण्याचं पुण्य त्या मातेला, त्या स्त्रीला मिळालं. शेवटी परिस्थितीनुसार काही प्रसंग जीवनामध्ये घडतात. ती स्त्री असेल, तिच्या जीवनामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असेल, तिला तो व्यवसाय करायची काय पाळी आली असेल, हा भाग वेगळा आहे. परंतु भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना, हे मला सांगायचं. वारकरी संप्रदायाने सर्वांना भक्तीचा अधिकार दिलेला आहे. तुलसीदास महाराजांच्या शुद्ध जीवनामध्ये आपण एक प्रसंग आलेला आहे. तुलसीदास महाराजांचं रामायण चालू होतं आणि ते रामायण ऐकण्याकरता एक वेश्या येऊन बसायची, लांब बसायची. तिने एक दिवस तुलसीदास महाराजांना विनंती केली की मला एक इथं गीत गायचं. त्या ठिकाणी बसलेल्या श्रोत्यांनी विरोध केला. म्हणले महाराज ही स्त्री काही योग्य नाही आहे, तिला जवळ करणं योग्य नाही आहे. पण तुलसीदास महाराजांनी तिला परवानगी दिली आणि तिने भगवान प्रभुरामचंद्राचे स्तुती गायली अतिशय मधुर आवाजामध्ये. त्यानंतर तुलसीदास महाराजांच्या कृपेने तिने सर्व आपला व्यवसाय सोडून ती घरादाराचा त्याग करून चित्रकूटावर जाऊन आणि तिने तपस्वीचं जीवन व्यतीत केलं. संतांच्या कृपेने अशा प्रकारचे परिवर्तन होत असतं. म्हणून कोणकोणत्या जातीचं हे महत्वाचं नाहीये. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगता अपिचित शूद्राचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक वचितो हि सह. एखादा दृष्ट असू द्या, दुराचारी असू द्या, वाईट असू द्या, जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत माणसाला सुधारण्याकरता संधी आहे. कोणत्याही क्षणामध्ये मनुष्याने आपल्या वाईट कुकर्माचा त्याग करून सुधरावं. म्हणून तर भगवंताने सांगितलं अंतकाळच्या वेळा माझं स्मरण कर. जीवनभर नाही केलं तर कमीत कमी मरता मरता तरी माझं स्मरण कर. अंतकालेचे महामेव स्मरण वक्त्वा कलेवम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयाः. तर अजामिला सारखाचा उद्धार होऊ शकतो. अजामिळ हा तर दृष्ट होता, पातकी होता, कुकर्म करणारा होता. त्या अजामिलाची अवस्थाने जीव हा एक अजामिलच आहे. अजा म्हणजे माया.
मिल म्हणजे मिसळणे, मायेमध्ये मिसळलेला हा जीव म्हणजे अजामिल. अशा प्रकारे असणारा हा अजामिल आणि वाईट कर्म जरी करीत होता तरी संतांची भेट झाली आणि नारायण मुलाचं नाव ठेवलं. पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अशा प्रकारे आणि असे अत्यंतादी योनी असणारे जे लोक आहेत ते सुद्धा हरिभजनाने तरले आणि हे कार्य वारकरी संप्रदायाने केले. वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे की प्रत्येक परिस्थितीशी जुळून घेणारा हा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय पंढरीची वारी करीत आहेत, पण वारी करण्याचा उद्देश काय की वारी करीत असताना रस्त्याने जेवढे काही गावं असतील त्या गावातील लोकांना तत्वज्ञानाचा उपदेश करीत करीत पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे वारकरी आहेत. आणि अशा प्रकारची या वारकऱ्यांची भक्ती आहेत ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आहे, अज्ञानाची भक्ती नाही. वारकरी संप्रदायामध्ये अज्ञानात कुठेही वाव नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धेला अंधविश्वासाला कुठेही वाव नाहीये. अंधविश्वास म्हणजे अज्ञानातून ठेवलेला विश्वास, आणि अज्ञानातून ठेवलेला जो विश्वास असतो तो निश्चित धोकादायक ठरत असतो. आपण अज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर ती व्यक्ती धोका देऊ शकते. आणि म्हणून विश्वास ठेवताना परिपूर्ण विश्वास ठेवावा. शुद्ध कसोनी पहावे, वरी रंगा न भुलावे. आणि म्हणून वरच्या रंगाला बोलू नये. करायचं असेल तर ते शुद्ध कसून पाहावं, कसोटीला उतरेल असं करावं. तुकाराम महाराजांनी परमार्थ केला, शुद्ध परमार्थ केला, सर्वस्वाचा त्याग केला. एकांतामध्ये भंडाऱ्या डोंगरावर जाऊन तुकाराम महाराज भजन करीत असत. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये फक्त एक परमात्मा आहे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाळे, रात्रंदिवस एवढाच धंदा आहे. रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस त्या परमात्म्याचं भजन केलं आणि त्या परमात्म्याशी एकरूप झाले. भगवंताशी एकरूपता व्हावी. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. सांगितलं भगवंता तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाहीये. म्हणजे भक्ती करता केलं सहज विनोद. तू आणि मी वेगळा कसा करताय? भक्तीचा आनंद करता, भक्ती रसामृत पान करण्याकरता. आणि म्हणून तुकाराम महाराज एकांतामध्ये भंडाऱ्या डोंगरावर भगवंताचं रात्रंदिवस भजन करीत होते. आता भगवंताचं भजन करून अशा प्रकारे भक्ती केली की पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. भक्ती अशी असावी की ती भगवंताला आवडावी. समाजाला आवडेल अशा प्रकारची भक्ती करून काय करणार? समाज काय देणार आहे? समाजामध्ये कदाचित प्रतिष्ठा मिळेल, धन मिळेल. आणि धन आणि प्रतिष्ठा हे तर संतांना महत्वाचं नाहीये. मान दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. दंभ मान चेष्टा हे तर सुकराची विष्ठा मानलेली आहे. त्याकरता संत जीवन नाहीये. आणि मग भक्ती जी आहे ही भक्ती भगवंता करता असावी. तुकाराम महाराज एकांतात गेले. संत एकांतात जातात. कशा करता जातात? संत एकांती बैसले, सर सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. एकांतात गेले आणि सार निवडून काढले. काय सार काढले? विचाराने. एकांतामध्ये चित्तवृत्ती एकाग्र झाली आणि चित्तवृत्ती जेव्हा एकाग्र होती तेव्हा एकाग्र चित्तानंतर त्यातून प्राप्त होणारे जे ज्ञान असतं ते शुद्ध असतं. अंतःकरणामध्ये असणाऱ्या सर्व विषय वासना जाळून टाकल्या. काम क्रोध लोभ निमाले टाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध आदी विकार नष्ट करून आणि स्वतः आनंदाचा उपभोग घेतला. आनंदाच्या लाटा उसळती, मन भोवरे फिरती चक्राकार. आनंदाच्या लाटा उसळती. जो आनंद जीवनामध्ये संसारामध्ये कुठेही आणि कधीही मिळू शकत नाही असा आनंद परमात्म्याच्या भक्तीमध्ये मिळतो हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दाखवून दिलं एकांतामध्ये. आणि भगवान परमात्मा जेव्हा प्रत्यक्ष प्रगट झाले त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं हा आनंद मी एकटा सेवन करणार नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांच्या संगती सर्व काळ. हा जो रस आहे, हा जो आनंद आहे, हा तर आम्ही संतांच्या संगतीमध्ये प्राप्त करतो, आम्हाला मिळतो, पण जगाला सुद्धा हा द्यावा. ही उदारता आहे.
सेवी तो हा रस वाटितो अनिका घ्या रे हो नकारा न बने. हा रस, हा आनंद आम्ही सेवन करतो, तुम्हाला सुद्धा वाटतो, तुम्ही घ्या. जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. काही लोक स्वार्थी असतात, काही परार्थी असतात, तर काही स्वार्थी परार्थी असतात. स्वार्थी म्हणजे निव्वळ स्वतःचा स्वार्थ, जगाचा विचार नाही. लोभी लोक, चमडी जाय लेकिन दमडी न जाय. एकाने सुपारीला छिद्र पाडलं, दोरा होऊन टांगून ठेवले. ज्याचं जेवण झालं त्याने सुपारी जवळ जायचं, सुपारीत सगळ्याची पुढे ढळायची. सुपारी खायचं काम आहे होते आणि पैसाही वाचतो. एक सुपारी किती दिवस पडत. असे काही लोभी असतात. त्याला मुलाचं लग्न करायचं होतं, गेली मुलगी पाहायला. तिथं नियम असा होता, जेवण झाल्यानंतर सुपारीचा वास घ्यायचा आणि ठेवून द्यायचा. शाबास, आपलंही पण एक पाऊल. किती लोभी असावं. लोभ दुःखस्य कारणात. लोभी माणसं दुःखी असतात. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये 3य स्कंदामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. हिरण्याक्ष. हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस होता. त्याचा वध भगवंतांनी वराह अवतार धारण करून केला. इथं आध्यात्मिक अर्थ असा, हिरण्य म्हणजे धन, अक्ष म्हणजे डोळा. ज्याला डोळ्यामध्ये धनाशिवाय दुसरं काही दिसत नाही त्याला हिरण्याक्ष म्हणतात. मग अन्याय का करणं विना फक्त धन कमवावं. बरेच लोक असे की धन कमवण्याकरता अन्याय करतात, अत्याचार करतात, त्याच्या परिणामाचा विचार करीत नाही. मग अन्याय करून धन कमवणं हा उद्देश ज्याचा असेल तो हिरण्याक्षच आहे. हिरण्य म्हणजे धन, अक्ष म्हणजे डोळा. म्हणून या हिरण्याक्षाला मारण्याकरता भगवंतांनी वराह अवतार धारण केला. वराह शब्दाचा अर्थ संतोष. कारण वराह हा जो प्राणी आहे हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये संतुष्ट असतो. आपण पाहतो गावाची गटार वाहते, घाण असते, त्या घाणीमध्ये राहतो, पण कधी तक्रार नाही. आपल्या कायम तक्रारीच. लाईट गेली, पाणी नळावर येत नाही, काय काय तक्रारी, रस्त्याला खड्डे पडले. त्या वराहाने कधी तक्रार केली का? मग त्याला कुठल्या सुविधा आहे का? कुठल्याही प्रकारे सुविधा नसताना संतुष्ट आहे आणि म्हणून धष्टपुष्टपणे. आणि अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे संतोष आहे. लोभाला संतोषाने नष्ट करायचं असतं, हा संकेत येतो नाही. म्हणून जे लोभी लोक आहेत त्यांनी यातून हा संदेश घ्यावा. मी सांगत होतो की व्यवहारामध्ये अशा प्रकारचे काही स्वार्थी लोक आहेत की ते जगाचा विचार करीत नाही, केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. आणि हे स्वार्थी लोक जगाच्या उपयोगाचे नाही, स्वतःच्या उपयोगाचे नाही. तर हे स्वतः उपभोग घेत नाही, दुसऱ्याला उपभोग घेऊ देत नाही. मग स्वार्थी वर्ग कोणाच्या उपयोगाचा नाही. व्यवहारामध्ये दुसरा एक परार्थी वर्ग आहे. परार्थी म्हणजे केवळ परोपकार करणे. केवळ परोपकार सुद्धा आपल्याला करता येत नाही. एखाद्या मनुष्य परोपकार करण्याकरता निघाला, कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी असेल तर त्याला काय पुरणार आहे? म्हणून व्यवहारामध्ये स्वार्थ आणि परार्थ दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. म्हणून व्यवहारामध्ये तिसरा स्वार्थी परार्थी वर्ग श्रेष्ठ ठरतो. जुडून या धन उत्तम व्यवहारे हा झाला स्वार्थ, आणि उदास विचारे वेच करी हा झाला परार्थ. धन कमवावं, संपत्ती कमवावी, कष्ट करावे, पण ते उत्तम व्यवहाराने कमवा, न्यायाने कमवा. अन्यायाने कमवल्यानंतर त्याने वाईट बुद्धी होते. जशा पद्धतीचं धन तुम्ही कमवलं तशा प्रकारची बुद्धी आपल्याला होईल. अन्यायोपार्जितम द्रव्यम 10 वर्षाने तिष्ठती प्राप्ते तुझे 11 वर्षे समूलम च विनश्यती. अन्यायाने जर धन उपार्जन केलं तर ते धन आपल्याला कुबुद्धी सुचवतं, आणि कुबुद्धी सुचल्यानंतर ते वाईट मार्गाला, वाम मार्गाला निघून जातं. आणि म्हणून अशा प्रकारे लोभ नसावा. हा स्वार्थी वर्ग आहे, हा उपयोगाचा नाही. परार्थी वर्ग उपयोगाचा नाही. मग स्वार्थ आणि परार्थ म्हणून धन कमवा, न्यायाने कमवा, आणि कमवल्यानंतर जे आपल्याला मिळालेलं आहे उपभोग जेवढा आपण घेऊ शकतो तेवढंच आपले, त्याच्या पलीकडे जे आहे ते भगवंतानी सदुपयोग करण्याकरता आपल्याला दिलेलं आहे. कारण कितीही मोठा बंगला असेल तर एकाच खोलीमध्ये, एकाच स्पॉटवर झोपेल, एकाच गाडीत फिरेल, पोटाला लागेल तेवढंच खाईल, याच्या पलीकडे आपण भोग करू शकत नाही.
आणि म्हणून स्वतःला उपभोगाकरता जेवढं आवश्यक आहे ते तर मिळवणं गरजेचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते समाजसेवेकरता आपण समर्पित करायचं आहे. त्याला स्वार्थ आणि परार्थ, स्वार्थी परार्थी म्हणावं. तसं परमार्थामध्ये सुद्धा 3 वर्ग पडतात. परमार्थामध्ये एक स्वार्थी आहे, याची तुलना आपण तुकाराम महाराजांशी करणार आहोत. हे 3 गोष्टी मी त्याकरता सांगतो. परमार्थामध्ये स्वार्थी एक आहेत की जो एकांतामध्ये राहतो. उदाहरणार्थ योगी असेल, योग साधना करून परब्रह्माची प्राप्ती करतो. योगाचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी केलेले आहेत. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून नारित्रया माझी शिशुमना संचरण नसादे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन नरहरी चिंतनीय हरणीशी मुक्तिस्थान. 9 द्वाराचा निरोध करतात. नाडीत्रया माझी इडा पिंगळा सुषुम्ना या 3 नद्यांपैकी सुषुम्ना नाडीमध्ये प्राणाचा संचार करतात आणि त्यानंतर प्राण ब्रह्मरंध्रामध्ये गेल्यानंतर या योगाला जो आनंद प्राप्त होतो त्याला परमानंद होतात, ब्रह्मानंद म्हणतात. अशा या ब्रह्मानंदाची प्राप्ती योगी एकांतामध्ये करून घेऊ शकतो, परंतु जगाकरता त्याने काही केलं नाही, फक्त स्वतःच आत्मकल्याण केलं म्हणून हा झाला परमार्थातला स्वार्थी. इथं स्वार्थ आहे, निजस्वार्थ. मोक्ष प्राप्ती हा परमार्थातला स्वार्थ झाला. मग योगी झाला परमार्थातला स्वार्थी. दुसरा परमार्थातला परार्थी, केवळ परार्थ, स्वार्थ न साधता केवळ परार्थ करणारा, म्हणजे ज्यांनी आत्मकल्याण साधलं नाही, संत चिन्हे अंगी उमटली उपदेशा लागी पात्र झाला. कुठले संतांचे लक्षणं नसतानाही जगाला उपदेश करतो, कुठले अनुभव नसताना जगाला उपदेश करतो. अशा माणसाला काय म्हणावं? तुकाराम महाराजांनी त्याकरता उदाहरण दिलं. पोहो नेणे कासे लावितो अनेका म्हणावे त्या मूर्खा काय आता. एखादा मनुष्य पाण्यात पडला आणि त्याला काढण्याकरता यांनी पाण्यात डुबकी मारली, यालाही पोहता येत नाही, त्याला कसं काय काढणार? पोहो नेणे कासे लावितो अनेका, स्वतःलाच पोहता येत नाही तो दुसऱ्याला बाहेर काय काढणार? तसं स्वतःलाच आणि यथार्थ ज्ञान नाही, स्वतःच आत्मकल्याण करू शकला नाही, तो दुसऱ्याचं कल्याण काय करू शकतो? म्हणजे जो स्वार्थ साधू शकत नाही तो परार्थ करू शकत नाही. परार्थ करण्याकरता स्वार्थ सुद्धा आवश्यक आहे. म्हणून तुकाराम महाराज एकांतात गेले, भगवत प्राप्ती केली, हा त्यांनी स्वार्थ साधला, पण त्यातून मिळालेला आनंद एकट्यांनी सेवन न करता जगाला दिला, हा परार्थ त्यांनी केला. आणि म्हणून असा असणारा जो परार्थी आहे, केवळ जगाला उपदेश करणारा, त्याचं स्वतःचंही कल्याण तो करून घेऊ शकत नाही, इतरांचंही कल्याण त्याद्वारे होऊ शकत नाही. कारण त्याकरता महाराजांनी एक सुंदर अशा प्रकारचं एक उदाहरण दिलं की एखादा मनुष्य अमृताचं वर्णन करतोय. अमृताची गोडी पुढीला सांगशी आपण उपवासी म्हणून या. अमृताच्या गोळीचं वर्णन करतो, उपवासी आहे. त्या अमृताच्या गोळीच्या वर्णनाला काय महत्व? तसं आत्मकल्याणाबरोबर बोलतो खूप, पण स्वतःला कुठल्या प्रकारचा अनुभव नाही. मग असा एक वर्ग आहे, तो परमार्थात उपयोगाचा नाही. आणि 3रा वर्ग जो आहे तो स्वार्थी परार्थी. मग तुकाराम महाराज एकांतात गेले. संत एकांत वैसले सर्व सिद्धांत शोधे ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडून. एकांतामध्ये आवडे विठ्ठल गायी जे एकांती अलभ्यतो येती लाभ घरा. भगवंताच्या विठ्ठल नामाचा गजर, विठ्ठल भक्ती एकांतामध्ये तुकाराम महाराजांनी केली आणि अलभ्यतो येती लाभ घरा. परमात्म्याच्या भक्तीने अलभ्य लाभ होत असतो. आणि म्हणून त्या भक्तीचा आनंद तुकाराम महाराजांना मिळाला. म्हणून महाराज म्हणले, आता मी एकटा तो सेवन करणार नाही, सेवितो हा रस वाटितो अनेका, इतरांना सुद्धा दिला. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये तर सहभागी आहे, पण स्वतःला मिळालेलं सुख सुद्धा एकटे कधी भोगणार नाही. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाने सर्वांना अधिकार दिला, सगळाच येते आहे अधिकार. आणि हिंदू समाज भक्तियुक्त धाग्यामध्ये गुंफवण्याचं अतिशय महत्वपूर्ण काम वारकरी संप्रदायाने केलं आणि अविरतपणे आज ते कार्य चालू आहे. पांडुरंग परमात्मा सर्वव्यापी आहेत हे सुद्धा आणि वारकरी संप्रदायाने आपल्या विचारातून दाखवून दिलं. नाथ महाराज सांगतात, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण जन नोहे अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बाणली निजकोन. जन नोही हा अवघा जनार्दन. मला जगत दिसत नाही, या जगतामध्ये प्रत्येक ठिकाणी जनार्दन दिसतो, प्रत्येक जीवमात्रामध्ये जनार्दन दिसतो, प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये जनार्दन दिसतो. नवे नवे
वारकरी संप्रदाय त्याही पुढे जातो. केवळ मनुष्य मात्रात नाही तर जीव मात्रात त्याने जनार्दन पाहिलं. प्रत्येक जीवामध्ये मुंगी आणि राव आम्हा सारिका तो जीव. मुंगीमध्ये सुद्धा, कारण कोणत्याही जीवाचे जर तुम्ही द्वेष मत्सर कराल, कोणत्याही जीवाचं तुम्ही नष्ट कराल तर हे पातक आहे. कारण त्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. आणि कोणाच्या जगण्याचा अधिकार आपण का नष्ट करावा. म्हणून मुंगी आणि राव आम्हा सारखा तो जीव. मुंगी असेल किंवा राजा असेल, जीवदृष्टीने आमच्या समोर ते समान आहे. मग प्रत्येक जीव मात्राला जगण्याचा अधिकार आहे हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिलं. मग त्याकरता नाथ महाराजांचं उदाहरण आहे. नाथ महाराज गंगोत्रीवरून गंगाजल घेऊन येत होते भगवान शिवाचा अभिषेक करण्याकरता. उन्हाळ्याचे दिवस होते. एक गाढव पाण्यापासून तळमळत होतं आणि जवळ असणारं जे गंगाजल आहे ते गंगाजल एकनाथ महाराजांनी गाढवाच्या मुखामध्ये ओतलं. एकनाथ महाराजांच्या सोबत अनेक काही भक्त होते. त्यांनी नाथ महाराजांना विचारलं, महाराज इतक्या लांबून आपण गंगाजल आणलं आणि तुम्ही भगवान शिवाला अभिषेक करण्याऐवजी गाढवाच्या मुखात. एकनाथ महाराजांनी सांगितलं, एक जीव पाण्या वाचून तळमळतोय आणि माझ्याजवळ पाणी आहे. अशा वेळेला त्या जीवाला जर आपण ते जल दिलं नाही तर त्या जलाचा अभिषेक भगवान शिव तरी कसा स्वीकारतील. कारण त्याच्यामध्ये सुद्धा भगवान आहे. आणि म्हणून गाढवाला पाणी पाजलं. नामदेव महाराजांचं उदाहरण आहे. नामदेव महाराजांनी एक कुत्रा आला आणि कुत्रा पोळी घेऊन पळायला लागला. तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या पाठीमागे धावू लागले. अरे बाबा, नुसती कोरडी पोळी नाही, तूप घे. काय भाव आहे. जीव मात्रामध्ये, प्राणी मात्रामध्ये, मनुष्य मात्रात तर गोरगरिबामध्ये आहेच. गोरगरिबात तर मानलाच पाहिजे. पण त्याच्याही पलीकडे वारकरी संप्रदाय गेलाय. आणि प्रत्येक जीव मात्रामध्ये तो परमात्मा आहे हा भाव वारकरी संप्रदायाने समाजात व्यक्त केला. नामदेव महाराजांच्या बाबतीत आणखी एक उदाहरण येतं. नामदेव महाराज जंगलामध्ये, कारण नामदेव महाराज संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये पंजाबमध्ये नामदेव महाराज 18 वर्ष होते. फार मोठं कार्य नामदेव महाराजांचं पंजाबमध्ये आहे. एकदा जंगलामध्ये नामदेव महाराजांना एक भूत भेटलं. आता यावर अनेक प्रकारचे वादविवाद आहे. काही म्हणतात भूत आहे किंवा नाही, आहे नाही हा भाग वेगळा आहे. पण शास्त्र काय सांगतं या विषयावर. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, यांती निवर्ता देवान पितृयांती पितृव्रता भूतान यांती भूतेज्य यांती मध्याजिनोपी माम. जो ज्या देवतेची उपासना करतो तो त्या लोकाला जातो. मग पितृलोकाची उपासना करणारा पितृलोकाला जातो. आणि भूतान यांती भूतेज्य भूताखिताची उपासना करणारा त्या लोकाला जातो. किंवा आणखी एके ठिकाणी गीतेमध्ये वर्णन येतं, यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांश राजसाहा प्रेतान भूतगणाश्चन्ने यजंते तामसा जनहा. सात्विक लोक देव देवतांची उपासना करतात. राजसी लोक यक्ष राक्षसांची उपासना करतात. आणि तमोगुणी लोक भूतापेताची उपासना करतात. प्रेतान भूतगणाश्चन्ने यजंते सात्विक तामसा जनहा. आणि अशा प्रकारे गीतेमध्ये सुद्धा त्या विषयाचा उल्लेख येतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये एके ठिकाणी याचा उल्लेख येतो. वाघ भट्टाचार्यांनी 7 प्रकारचे उन्माद सांगितले. तर या 7 उन्मादामध्ये कफोन्माद, पित्तोन्माद, वातोन्माद, संधिपातोन्माद, मानसोन्माद, विषोन्माद आणि भूतोन्माद हे 7 प्रकारचे उन्माद सांगितले. त्यांची लक्षणं सांगितले आणि त्यांच्याबरोबर उपचार सुद्धा सांगितले. मग कफोन्माद म्हणजे कफ प्रकोप झाल्यानंतरचा जो उन्माद असतो त्या उन्मादामध्ये मनुष्य बरळतो त्याला कफोन्माद म्हणतात. पित्तापासून जो उन्माद निर्माण होतो त्याला पित्तोन्माद म्हणतात. वात प्रकोप झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारा जो उन्माद आहे त्याला वातोन्माद म्हणतात. त्यानंतर एक संधिपातोन्माद, संधिपात नावाच्या तापामध्ये काही लोक बरळतात, तो संधिपातोन्माद आहे. एक आहे विषोन्माद. विष प्रकोप झाल्यानंतर शरीरामध्ये कुठल्याही वनस्पतीचं विष असेल किंवा शरीरामध्ये काही विष गेल्यानंतर त्या उन्मादामध्ये ज्यावेळेला काही विकृत वागणं मनुष्याचं घडतं तो विषोन्माद आहे. एक आहे मानसोन्माद. मनोविकार झालेला मनुष्य सुद्धा विसंगत बोलतो, विसंगत वागतो, तो त्याला मानसोन्माद म्हणतात. त्याप्रमाणे एक उन्माद आहे भूतोन्माद. भूतसंचार झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये जो बदल होतो हे आयुर्वेद शास्त्र मानते. तर त्याचे काही लक्षणं सांगितली.
लक्षे ज्ञान विज्ञानम वाक्चेष्टा बल पौरुषम पुरुषम अपुरुषम यत्र तत्र भूत ग्रहम वदे. हे लक्षण जिथं सापडतील तिथं भूतबाधा झालेली असं आपण मानावं असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. लक्षेत ज्ञान विज्ञानम वाक्चेष्टा बल पौरुषम. त्याचं ज्ञान, त्याला विलक्षण ज्ञान त्यावेळेला प्राप्त झालं. तो असं काही बोलतो की जे कधी कोणी ऐकलेलं नाही, त्यालाही ऐकलेलं नाही, त्यालाही माहिती नाही अशी भाषा तो बोलतो. वाक, त्याचं बोलणं, चेष्टा, त्याच्या ज्या हालचाली असतात ना ह्या सामान्यपेक्षा वेगळ्या असतात. त्याचं जे बल असतं हे बल सुद्धा सामान्यापेक्षा वेगळं असतं. त्या उन्मादामध्ये इतकं बल त्याच्यामध्ये आलेलं असतं की कधी कधी 10 लोक त्याला धरतात तरी आवडत नाही, असं पाहतो आपण. मग हे बल कुठून आलं? म्हणजे त्या कालावधीमध्ये विलक्षण असं बल त्याच्यामध्ये आलेलं असतं, विलक्षण असं त्याची भाषाशैली असते, विलक्षण असं पौरुष्य त्यामध्ये असतं. अशा प्रकारचे काही लक्षणं जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला जाणवतील जे सामान्यापेक्षा वेगळे आहे, तत्र भूतग्रहम वदेत, आपण जाणावं की याला भूतबाधा झालेली आहे. हे शास्त्र सांगतंय. मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. तर नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये हा एक प्रसंग घडला होता. एक भूत नामदेव महाराजांच्या समोर आलं आणि नामदेव महाराजांनी त्या भूतातही भगवान पाहिले. हे भगवान, आज आपण काय सुंदर रूप धारण करून आले, आज तर वेगळंच रूप आहे. हे लंबकनाथ, नामदेव महाराजांनी लंबकनाथ नाव दिलं त्यांचं. आज आयो मेरे लंबकनाथ, धरती पाव स्वर्गलो माथा, जो जन भरी भरी हाथ, आज आयो मेरे लंबकनाथ. हे लंबकनाथ, धरती पाव स्वर्गलो माता, जो जन भरी भरी हाथ. त्या पिशाच्याचं वर्णन नामदेव महाराजांनी केलं. पांडुरंग नामदेव महाराजांना त्या पिशाच्या दिसले आणि त्याचा परिणाम असा झाला की ते मुक्त झालं. संतांची दृष्टी जिथं पळेल त्या कोणतीही योनी असेल तरी त्यातून ते मुक्तता प्राप्त होत असते. हा वारकरी संप्रदायाचा महिमा आहे. प्रत्येक गोरगरिबामध्ये वारकरी संप्रदायाने आणि भगवान पाहिला, पांडुरंग पाहिला, गोरगरिबात पांडुरंग पाहिला, प्रत्येक जीव मात्रात पांडुरंग पाहिला, नवे नवे भूतामध्ये सुद्धा पांडुरंग पाहिला. हे पांडुरंगमय असणारे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगल, भेद अभेद हे सर्व भ्रम आहेत आणि अमंगल आहे. खरं पवित्र आहे तो पांडुरंग परमात्मा आहे. अशी पांडुरंगाची भक्ती, ईश्वर सेवा आणि हीच खरी सेवा आहेत. मग यामध्ये दारिद्र्य, भय, भूक, दुःख हे सर्व जे काही असतील हे सर्व नष्ट करायचं आहे आणि त्यामध्ये दारिद्र्य सुद्धा नारायण आहे असा भाव महाराजांनी, या संतांनी मांडला. कारण परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकार करावा, भुकेल्याला अन्न द्यावं, तान्हेला पाणी द्यावं. परस्त्रिया सदा बहिणी माया, मातेप्रमाणे बहिणीप्रमाणे परस्त्रियांशी व्यवहार असावा. भूत दया गाई पशूचे पालन, तान्हेल्या जीवनवना माझी. अशा प्रकारे भुकेल्याला अन्न आणि तान्हेला पाणी द्यावं आणि प्राणीमात्रावर दया करावी. आणि सर्वसामान्य जे अज्ञानी जीव आहेत त्यांना सुद्धा पांडुरंगाची भक्ती सांगून, पांडुरंगाच्या भक्तीला लावून हा हिंदू समाज जो आहे हा एकसंघ करण्याचं कार्य वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. अशा प्रकारे आणि असणारा हा वारकरी संप्रदाय, याची आध्यात्मिक परंपरा फार मोठी आहे. जीवनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न हा आध्यात्मिकतेतूनच होत असतो. जीवनामध्ये जेव्हा अध्यात्म येतं त्यावेळेला सुख दुःख समान अशी अवस्था होत असते. संसारामध्ये आजच्या कालावधीमध्ये अनेक लोक आत्महत्या करतात. याला कारण अज्ञान. तुकाराम महाराजांचं जीवन बघा. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, स्त्री की अन्न अन्न करता मेली अशी परिस्थिती निर्माण झाली दुष्काळामध्ये. पण तुकाराम महाराज त्यावर डगमगले नाही. एक उदाहरण, प्रसिद्ध उदाहरण आहे. एका माणसाने तुकाराम महाराजांना काही ऊस दिले होते, घरी घेऊन जा म्हणले, पेंडकं बांधून दिले. रस्त्याने पोरं लागले मागायला, एक एक ऊस वाटेतच चालले, एकच राहिला शिल्लक. तो ऊस घेऊन जेव्हा तुकाराम महाराज गेले, पत्नीच्या हातात दिला. पत्नी म्हणली, किती दिले होते? म्हणले, पेंडकं बांधून दिलं होतं. बाकीचे कुठे? म्हणले, वाटले. एक महाराजांच्या पत्नीला राग आला, महाराजांच्या पाठीत ऊस मारला.
उसाचे 3 तुकडे झाले, मारायला लागले हसायला. बरं झालं, एक तुला एक मला एक आपल्या मुलीला. ऐकायला आपल्याला गोड लागतं. आपल्या घरी उद्यावर असं आपल्या पत्नीने जर आपल्या पाठीत ऊस मारला, दुसऱ्या दिवशी घटस्फोटच होईल. म्हणजे हा फरक आहे संत जीवनाचा आणि सर्वसाधारण मनुष्यातील जीवनातला, हा फरक आहे. आणि म्हणून संतांचं चरित्र जीवनामध्ये हे महत्वाचं आहे की आध्यात्मिक जीवन का आहे की अध्यात्म जेव्हा जीवनामध्ये येतं तेव्हा सुख दुःख अनुकूलता प्रतिकूलता मान अपमान सहन करण्याची क्षमता निर्माण होत असते. आणि म्हणून अशा प्रकारची क्षमता जेव्हा निर्माण होते तर तोच मोक्ष प्राप्तीचा अधिकारी होतो. आणि म्हणून संतांनी मोक्ष प्राप्तीचा अधिकार, मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुगम करून आपल्याला सांगितला. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये सामाजिक समरसता याची गौरवशाली अशा प्रकारची असणारी परंपरा. आणि आणखी महत्वाची गोष्ट मी सांगेल की जे कार्य वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षापासून केलेलं आहे, वारकरी संप्रदाय करीत आलेला आहे, त्याच कार्याचा आदर्श घेऊन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हे संघ हे कार्य करीत आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर विश्वामध्ये अनेक देशांमध्ये आणि संघाचं हे कार्य चालू आहे. वारकरी संप्रदायाप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्व हिंदू समाजामध्ये असणाऱ्या सर्व घटकांना बरोबर घेऊन एक सामाजिक समरसतेचा यज्ञ अधिक विस्ताराने करीत आहेत. आणि अशा प्रकारे आणि हे कार्य अतिशय स्तुत्य आहेत. या कार्यामध्ये काही वेळेला आम्हालाही अनेक वेळेला काही प्रसंग आलेला आहे. एक प्रसंग, एक अविस्मरणीय प्रसंग आजही आम्हाला आठवतो. 2017 मध्ये संघ सरसंघ चालक परमपूज्य मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे आणि संघाचा एक सामाजिक समरसतेचा एक समागम झालेला 2017 मध्ये. आणि त्या ठिकाणी आम्हालाही निमंत्रित केलं होतं. तर या सामाजिक समरसतेच्या असणाऱ्या त्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला तो प्रसंग आम्ही पाहिला तर आयुष्यामध्ये कधीही तो स्मरणातून जाणार नाही अशा प्रकारचा तो प्रसंग आणि आजही आम्हाला आठवतो. यावरून आणि संघाचं जे कार्य आहे हे मग ते कार्य कुठले असेल ते ईश्वर भक्तीपेक्षा वेगळं नाहीये. कारण भक्ती म्हणजे काय, केवळ मंदिरात जाऊन भक्ती करणं हा त्या भक्तीचा एक भाग आहे. परंतु आपलं जे कार्य आहे, जे कार्य आपण स्वीकारलेलं आहे ते यथार्थ रीतीने पार पाडणं हे सुद्धा भक्ती आहे. मग ते कुठले कार्य असेल. एखादा व्यापारी आहे, तो व्यापार करीत असताना जर खरोखर समाजसेवा हा उद्देश त्यामध्ये असेल तर त्यांनी केलेलं व्यापार ही सुद्धा भक्ती आहे. शिक्षक आहेत तर शिक्षकाची नोकरी करतोय, पण विद्यार्थी घडवणं हा जर उद्देश त्याचा शुद्ध असेल तर त्यांनी केलेली शिक्षकाची नोकरी ही सुद्धा भगवंताची भक्ती आहे. एखादा राजकीय क्षेत्रामध्ये असेल, राजकारण करीत असेल, पण राजकारण करीत असताना जर समाजसेवा हा जर त्याचा शुद्ध उद्देश असेल तर त्यांनी केलेलं राजकारण हे राजकारण नसून ती सुद्धा भगवंताची भक्ती आहे. हे तुकाराम महाराज सांगितलंय. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. यापेक्षा दुसरा कुठला अनुभव नाही. स्वामी काज म्हणजे सेवकाचं कर्तव्य आहे स्वामीचं कार्य इमानदारीने पार पाडणं. शिष्याचं कर्तव्य आहे गुरुच्या आज्ञेचं पालन करणं. पुत्राचं कर्तव्य आहे पितृवचनाचं पालन करणं. पत्नीचं कर्तव्य आहे पतीची सेवा करणं. याचा अर्थ कुठलंही कर्म असेल ते जर आपण यथार्थ पार पाडू तर हीच विष्णूची महापूजा असं तुकाराम महाराज सांगतात. तसं संघाने जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि समाजसेवेचं कार्य आणि सुरू केलेलं आहे. मला वाटतं 92 वर्ष होत आहेत संघाच्या या कार्याला. इतकं दीर्घकाळ हे कार्य आणि संघाचं चालू आहे. तर राष्ट्रीय सेवक संघ जे आहेत त्या संघातील जेवढे काही कार्यकर्ते आहेत मी सर्वांनाच आणि धन्यवाद देईल. फार मोठं योगदान आपलं समाजाकरता आहे. आणि अशा प्रकारे आणखी एक महत्वाची गोष्ट यामध्ये त्या संघाचं एक विवेक म्हणून जे काही साप्ताहिक आहे त्या माध्यमातून आज हे जे प्रवचनाचा योग आलेला आहे
तर 75 वर्षापासून या विवेकची वाटचाल सुरू आहे आणि स्वयंसेवक संघाच्या जे विचार आहेत ते विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे साप्ताहिक करीत असतं. आणि या पत्रिकेतून सामाजिक बदल घडून आणणारे जे काही वैचारिक मुखपत्र आहेत ते म्हणजेच हे साप्ताहिक आहे. तर अशा प्रकारे या विवेक साप्ताहिकाचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. हे कार्य आपण खूप सुंदर अशा प्रकारे करीत आहात, समाजापर्यंत विचार पोहोचवण्याचं कार्य करीत आहात आणि आज आम्हालाही आपण या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्रिवार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.